लागली नटाफटा करायला. झोपड्यामध्ये एक झोप निघली असते माझी चांगली. बापू ताई नाही नाही म्हणली आणि 3.5 भाकरी खायला गेली आता. मोना आरशात बघते का मोना? मोनाचा नटाफटा चालाय बघा. कुठं चाललाय का मोना? गावाला चालले. बर बर जा गावाला जा. अगं देवदर्शनाला चाललोय म्हण की बाई. बापू कशी सरणार येणार नाही तुला मग. हा चांगला भांग पाडायचा, नटाफटा सगळा करायचा. काय करायचं, परिस्थितीनुसार राहावं लागतं. या हे नवरा मला गंधाळून द्यायचा. हे बापू खतरनाक. हे बापू गणपती दाखव बघू. हे खतरनाक. मनात तुला काय वाटलं नाही तुला बघू? हे मोना लेच बाय दिसायला गेली. मोना इधर ध्यान देखो बापू, इधर ध्यान देखो. अरे बापू मा कसं बापू? बापू काय डोळं मोठं करतोय बापूला का? पोपटासारखा दिसतोय. पोपटासारखा झालं नाही सगळी. चला पिशवी घ्या. पैसे घेतले का? आता माया पैसे कुठलं पैसे जाता? घ्या पैसे. चला चला पटा 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 पटा. चला 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 लवकर. जायची गडबड होती तितक्यात बघा पावसाची एक रापाडी आली. काय सांगायचंय? हा कशी रापाडी आली येऊन गेली. अग भिजलो किती मी. सगळं पाणीच पाणी आहे. अगं गाडी पुसा माझी गाडी. बापू आपली बसायची गाडी पुस, नाहीतर अवघड होऊन बसेल. बघा गाडी किती भिजली. गाडी पुसल्याशिवाय ह्यांना बसा येत नाही. नाही कापड तुमची भरती. आता कसं आहे देवाला जायची गडबड आहे म्हणून सेवा कशी आहे बापू आपली? आहे तर चालू कुणाला पाहिजे आहे का नाही? चांगली पूज चांगली किक मारून जायचं. काय आता मग काय धुवून निघले की पावसाने वरण अजून पाऊस चालू आहे. यावं नाही ना बारीक बारीक जायचं निघून लगेच. पुढचं हँडल आरसं पुस ना मागचं पुढचं वाहन आलेलं दिसायचं नाही. काय 4 चाकी आहे ह्याला. मोना सुद्धा गाडी पुसायला गेली. मोना पप्पानं पुसलेला असता. इकडे बघ मोना. बापू तू हरणाचं वाजव गाडीचा. येत नाही वाजवा. येत नाही रे बापूशिवाय येत नाही कोणाला. नाही जमत नाही कोणाला जमत नाही. लॉक काढाय गेला का? लॉक काढाय गाडीचं. यांना लॉक काढाय येत नाही. हा जमते. चला आता हारण वाजलेला आहे. आता चलूया आपण देवाला. चाललो बघा. नीट नीट गाडी चालवा. अगं नीट चालवते की 3 अगं 3 जण बसलो की. तो म्हणते गाडी चालवा येत नाही. येते की मला गाडी चालवायला. येते पण नको वाटतंय ना तुम्हाला चालवायला. गाडी तुम्हाला सगळ्यांना आमोशा आहे आज. कुठला गाडी आंबा सारा मोठा चढ आहे. एकदम मोठा चढ आहे. मोठा चढ आहे. निघाला तळा कसं आहे आपलं तळ नाद तळ आहे. तिकडं बघत तिकडं पाणीच पाणी. बापू गाडी नीट बसायचं बघा. सगळी पडेल का? काहीतरी वाजतंय. गाडी दुरुस्त नाही गाडी दुरुस्त करावी लागते आपल्याला. मग काय कर आपण मधनं जाऊया म्हणजे जवळ पडत नाही. मधनं का रस्ता चांगला आहे. रस्ता फार जवळ लगेच जातं निघतंय. डायरेक्ट मसवा निघतंय. आहे बापू इथनं वळवाय बापू. रस्ता इकडे लागला. जमते बघ मला गाडी. जमायला काय असं आहे तर कमेंट मध्ये नक्की सांगा. पाणीच वाढलं नाही बनावं काय करायचं.
येतंय पावसाळ्यात. आता इकडून निघा बापू रस्ता निघाला आहे. रस्ताच मुलं बरं झाले आता सगळं रस्ताच आहे. भ्या वाटतंय गाडी बरं का मला तू का काय जरा ताकड्यावर गेलं की वाटतंय उडी टाकावी कशाला दमान रस्ता वापरत असला दमान जायचं काय गडबड करायची काय गरज ह्या रस्त्यात दमान जायचं गडबड करायची यायचं नाही बाप मोरा घेऊन गेले बापू भेट नाही बापू तू भेटू वर कशाला आता तू भिली होती अर्धा गड माहिती मग आता काय करायचं बापूर ना तर कुठून लय लांब पडतं 7 किलोमीटर पडतं इथं 1 किलोमीटर जाते बापूर मग गाडीला क्या लागते रे बापू गाडीत तेल नाही तुला बोलायला मिठी येतं या गाडीत तेल पाहिजे की मग कसा रस्ता आहेत बघा काय सांगायचं तुम्हाला ही सगळी दगडच आहे ती काय काय भागात दगड मिळत नाही तरी ती येऊन घेऊन जावा म्हणून आमच्यातले दगड आहे ती आमच्यातले दगड आहेत मग हातीसारखी दगड आहे ती आणि ती फुकट फुकट पैसे नाही काय नाही घ्या पैसे कधी देऊ नका ट्रॅक्टरचं भाडं तेवढं द्या दगड हा गोळा करायचं घर बांधायला सगळं दगड बापू जाऊया बापू टेंभुर्णीला अरे टेंभुर्णी जाऊया का असं बोलत रे बघ तुझं आजी आजोबा मामा बोलत तू जाऊ मग होय तुम्ही नाही जाऊ मला नाही ना काय झालं तुम्हाला टेंभुर्णी काय लांब आहे 3 तास लागते 4 तास लागेल 100 तास असतो 100 किलोमीटर आहे म्हणते ना 90 किलोमीटर आला जवळ बघायचं अजून इथं अर्धा किलोमीटर आहे अजून अर्धा पुढं बघ बाप्पू मागं बघायचं आलं बघा देऊळ कसा आहे देऊळ पाठीमागणं धावतोय बघा तुम्हाला हे रस्ता आहे बघा चांगलं आहे चांगलं गर्दी कमी आहे काल पण होती ना त्यामुळे शक्यतो मित्रांनो देवाला आली दर्शन घ्यायला पण आपली फॅन बघा गाठ पडली बघा ही दीदी आपली लय मोठी फॅन आहे आणि यांची आई पण आणि बघा या दादा आपल्याचा फोटो आहे बघा यांच्याकडे तिथंच मस्त अगं ही लय दिवसापासून नाही आपण सुरुवात केली का तेव्हापासून नाही तेव्हापासून आमचं व्हिडिओ बघते रे बघा काय करायचं कुल्प्या पोरासून दिले रे आले की खात बसले रे आता उद्या सर्दी होती आता काय करायचं काय म्हणा कुल्प्या खाऊन म्हणलं खाल्ली असं आहे बर खा काय मग कुठलं गाव इतकीच आहे मग जवळच आहे की आपल्या बसन डोंगरात पाण्याची बॉटल वगैरे जार हे सगळं मिळतील बघा आणि मसोबापाशी त्यांचं दुकान आहे बघा पड्याला जरी हॉटेल पण आहे बघा त्यांचं किराणा स्टोअर्स पण आहे इथे सगळं मिळते बघा जर मसोबाला तुम्ही आला कोण तर जरूर ह्या दुकानामध्ये एकदा भेट द्या हे आपल्या मावस भावाचं दुकान आहे बघा तेव्हा काय टेन्शन नाही इथं सगळं मिळतंय नारळ मिळतं किराणा मिळतंय तुम्हाला काय त्रास महत्वाचं म्हणजे नाश्ता पोट भरून मिळतोय कारण पोटाला पाहिजे असतंय माणूस देवाला येते म्हणजे पाण्याची आखवा पण आहे महत्वाचं पाणी आहे मसोबा आल्यानंतर पाणी कुठे भेटत नाही ते इथं भेटते बघा आणि इथं समोर बघा नाश्ता आहे इथं हॉटेल आहे बघा इथं तुम्हाला किती पोट भरून चवी जाते स्वादिष्ट किती पण खावा चहा ही सगळं आहे बघा यांच्याकडे तरी एकदा अवश्य जरूर भेट द्या मित्रांनो घेतलं बरं का दर्शन मी बी काय करायचं जवळ आपल्या जाय पण येणं होत नाही कामान धंद्यातनं
सारखा संसार संसार म्हणून आज काय म्हणलं देवाला जाऊनच या बाबा म्हणून बघा बघा आपली इथं फॅन भेटलेले बघा हे ताईलाय माझ्या हिडे ते आल्यापासून म्हणते थांबा की फोटो काढू आम्ही लय बघा तुम्ही लय टगल म्हणजे एकदम भारी आहे तुमचं व्हिडिओ बघण्यासारखं असतात आम्ही खूप बघतो तुमचे व्हिडिओ खरंच शून्यातून तुम्ही विश्व निर्माण केलंय धन्यवाद लय कष्ट केलंय आम्ही आम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती कसं झालं दर्शन दर्शन कसं झालं एकदम मस्त पण तुम्ही भेटल्यामुळे अजून एकदम भारी वाटलं तुम्हाला बघितलं बरोबर छान वाटलं मस्त पुण्यावरून देवाला बघा पण आमच्या आम्हाला घेतलं होत नाही